फ्रेश फ्रेश मस्त पैकी ह्याच्यात टाकून द्यायचं. टेस्ट काय लागेल याची, कॅन यू इमॅजिन? ओह, हे काय करताय? आणि एवढा पसारा का केला इथे? अरे पसारा नाहीये, हे बघ एवढं छान तूप बनवलेलं आहे. आपलं गावरान गाईचं, यात बटर काढून ठेवलं एवढं छान लोणी. तूप केल्यानंतर हे बघ किती ताक झालेलं आहे, घट्ट एकदम. आता एवढं छान कढीपत्ता आहे आपल्याकडं, त्याच्यानंतर एवढी छान कोथिंबीर आहे आणि हिरव्या मिरच्या आहेत. काय बनवणार? कढी बनवणार. चल तुला सांगतो रेसिपी कशी बनवायची कढीची. हे बघ आता ताक सगळं असं मस्त रवीने फिरून घ्यायचं असं. आणि आपण गावाकडे त्याच्यामुळं गावाकडच्या स्टाईलनी कढी झाली पाहिजे. तर सगळ्यात पहिले आपण काय टाकणार, मिरच्या 4-5 मिरच्या टाकून घ्यायच्या. नंतर सगळ्यात मेन इन्ग्रेडियंट आणि छान फ्लेवर देणारा म्हणजे लसूण. हे बघ लसूण सोलून दिलंय आईनं. तर असं मस्त पैकी लसूण टाकायचा, भरपूर लसूण टाकायचा, त्यामुळे टेस्ट खूप छान येते. आणि त्याच्यानंतर आपण पुढचा इन्ग्रेडियंट टाकणार आहे जिरी. हे बघ जिरी टाकायची, थोडंसं मीठ टाकायचं. मीठ टाकल्यामुळे काय होतं, हे जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते बारीक होतात. हे बघा असं मीठ टाकायचं आणि थोडीशी कोथिंबीर आपण नंतर पण टाकू शकतो चॉप करून, पण असं टाकल्यावरती मला आवडतं, हे छान लागते, अशी फ्लेवर जातो पूर्ण. आता ह्याला पूर्ण आपण बारीक करून घ्यायचंय. हे बघ हे छान ग्राइंड होते. मिक्सर मध्ये ती मजा नाहीये. हे बघ किती छान वाटते. तुला माहितीये का पाट्यावरती का वाटतात ते? नाही. अरे ह्याच्यामध्ये मिनरल्स असतात दगडामध्ये, त्याच्यामध्ये आपल्याला जर मिनरल्सची वगैरे कमी झाली तर, म्हणजे जुन्या काळातल्या किती छान गोष्टी होत्या बघ, ह्याच्यातून मिनरल्स मिळतात आपल्याला. ते ज्यावेळेस ग्राइंड करतो आपण, ते जे मातीचे दगडाचे जे पार्टिकल्स आहेत त्याच्यात मिनरल्स असतात. तर असं कोर्स ग्राइंड करून घ्यायचे, जास्त हे नाही करायचं. आता ह्याला गोळा करून घेऊ आपण छान. हे बघ किती छान झाले. आपली रेडी झालेली पेस्ट असं पुसून घ्या. त्यावेळेस मी असं ग्राइंड करत होतो त्यावेळेस ना एवढा छान वास सुटलेला मिरचीचा, त्याच्यानंतर लसणाचा, आणि तोच फ्लेवर आपल्या कढीला येणार एकदम मस्त असा. सगळ्यात पहिले गॅस पेटवून घेऊ मस्त पैकी. गॅस पेटलेला आहे, त्याच्यावरती ठेवायची कढई तापली ना, हे केलेलं तूप, काय मस्त तूप आहे बघ, छान टाकून घ्यायचं तूप. आणि तुपातली कढी ना एवढी छान लागते कारण तुपाचा वेगळाच फ्लेवर असतो आणि त्याच्यामध्ये कढीपत्ता, लसूण, तर कढीला अशी मस्त टेस्ट येते. मस्त पैकी तूप टाकून घेतले, भरपूर तूप टाकून घ्यायचं. आता आपण मग अशी जिरी टाकली होती, पण तरी पण थोडी जिरी आपण अजून टाकू. एक तडतड करायला जिरी टाकायची. आणि हा बघ, हा कढीपत्ता आपल्या शेतातला फ्रेश मस्त पैकी ह्याच्यात टाकून मस्त वास आला ना. हो, एकदम छान वास आलाय. आता ह्याच्यामध्ये आपण टाकतोय थोडीशी हळद. ही हळद पण आहे ना आईनं आपल्या हळकुंड असतात ना त्याच्यापासून बनवलेली आहे. बघ किती छान हळद आहे. सगळे ऑथेंटिक गोष्टी आहेत आपल्याकडे शेतातल्या. ह्याच्यामध्ये टाकणार आहे आपण वाटलेला मसाला. एकदम मसाला छान टाकून घ्यायचा, थोडा परतून घ्यायचा. आरोमा आला का तुझा कढीचा? एकदम छान वास आलेला आहे. ते ताकाला थोडं आपण फिरून घेऊ मस्त. त्यात मीठ टाकायचे. आपली कढी झालेली आहे. कढीचा कलर कसला मस्त आलाय
आणि सुवास एकदम छान येतोय. आता आपण हा जो तांदूळ आहे हा इंद्रायणी तांदूळ आहे. वास घेतलं की कळेल तुम्हाला किती छान वास येतोय. पाणी टाकायचं ह्याच्यामध्ये. गॅस पेटवलाय. पातेल्यात करतोय आपण आज भात. कुकर मध्ये नाही करत आहे. तांदूळ घेतलेला आहे. तांदूळ 2 वेळा धुतलाय तांदूळ. आता जेव्हा आपण कुकर मध्ये करतो ना त्यावेळेस थोडं पाणी कमी लागतं, पण प्रेशरमुळे शिजतं ते. इथं थोडं पातेल्यामध्ये आपल्याला पाणी जास्त टाकावं लागतं. आपण पाणी टाकून घेतलेलं आहे. साधारणतः 1 इंचच्या आसपास एवढं पाणी टाकलेलं आहे मी. हे बघू शकता, एवढं पाणी टाकलेलं आहे तांदळाच्या वरती. त्याच्यामध्ये मीठ टाकून घेऊ आपण. छान शिजून द्यायचं याला मस्त. ह्याच्यावरती झाकण ठेवू आपण. भात आपला झालाय असं वाटतंय. हे बघ, भात शिजलेला आहे चांगला. हे बघ. आणि का पातेल्यात का केला माहिती का? ह्याच्यामध्ये कुकरमध्ये खूप जास्त शिजतो, तसं पातेल्यामध्ये आपल्याला कंट्रोल करता येतो किती शिजवायचं ते. आणि कढी सोबत असा थोडा जास्त शिजलेला भात एवढा चांगला नाही लागत. हा छान लागतो असं. हे बघ, सेपरेट राहिला पाहिजे भात असा. आपला कढी आणि भात झालेला आहे. इंद्रायणी भात केला आपण. आणि या दोघांची ह्या केळीच्या पानावरती खायची मजा वेगळी. आणि इथं समोर आपल्या केळीचं झाड आहे. तर ह्या जी झाडाची पानं आपण आणलेली त्याला धुवून घेतलंय स्वच्छ. आपण केळीचं पान पुसून घेतलेलं आहे. आता ह्याच्यावरती भात टाकू आपण. हे बघा, भात पण एकदम इंद्रायणी भात आहे. खूप छान असं शिजलंय. छान वाटते ना, साऊथ इंडियन स्टाईल. एकदम भारी. मला एवढी भूक लागली आहे. आता ह्याच्यामध्ये कढी घेऊ. कढीला किती छान कलर आलाय. ह्याच्यावरती कढी घेऊया आपण. घरी शेती असल्याचा फायदा. असं अनलिमिटेड तूप खाता येते. सकाळी तूप केलेले मस्त. वाव, टेस्ट काय लागेल याची, कॅन यू इमॅजिन? खूप सारं असं तूप टाकलंय. जबरदस्त फ्लेवर आलाय, 1 नंबर. नक्की ट्राय करा. कमेंटमध्ये मला नक्की सांगा तुम्हाला पुढची रेसिपी कुठली आवडेल बघायला. आणि अशा गावाकडच्या रेसिपी तुम्हाला अजून बघायच्या असतील तरी पण कमेंट करा. मी तुमच्यासाठी खूप छान छान रेसिपी घेऊन येणार आहे. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, थोडं इन्स्पिरेशन मिळतं. मी आता याचा आनंद घेतो. तोपर्यंत तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा. बघितल्यानंतर आवडला तर लाईक करा, नाही आवडला तर डिसलाईक करा. आणि का नाही आवडला ते पण आम्हाला सांगा. असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी आम्ही घेऊन येऊ. आणि नेहमीप्रमाणे हसत राहा, खुश राहा आणि फिरत राहा.